गाव म्हटलं की सण, कार्यक्रम, लग्न आणि मिरवणुका हे आलत. वेगवेगळ्या धर्माच्या मिरवणुका, डीजे, बँजो, ढोलताशाच्या आवाजात संपूर्ण गाव एकत्र येतं आणि आनंद साजरा करतो. मिरवणूक म्हणजे फक्त गाणी आणि नाच नाही, तर ती आपल्या संस्कृतीची आणि एकतेची ओळख असते. पण आज या आनंदाला कुठेतरी नजर लागली होती. आज गावामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची 135वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी होत होती. भीमसैनिकांनी बँजो लावून मिरवणूक काढली. दरवर्षीप्रमाणे गल्ल्यांमधून मिरवणूक सुरू झाली होती. सगळीकडे उत्साह होता, पण यावर्षी परिस्थिती वेगळी झाली. गेल्या काही काळात गावामध्ये अनेकांनी नवीन घर बांधली. काहींनी अतिक्रम करून घरांच्या वाट्या गल्लीत पुढे आणल्या. याचा परिणाम असा झाला की गल्ल्या खूपच अरुंद झाल्या. मिरवणूक सुरू असताना एका ठिकाणी लाईनीचा खांब आणि अतिक्रमामुळे बँजो अडकून पडला. मिरवणूक अर्ध्यावर थांबली आणि आनंदाचं वातावरण एका क्षणातच शांत झालं. तो एक क्षण खूपच भावनिक होता. आज परिस्थिती अशी आहे की गल्ल्यांमधून ट्रॅक्टर सुद्धा नीट जाऊ शकत नाही. वाहनांची ये जा अडचणी येते. दिवसेंदिवस अतिक्रम वाढत चाललाय, पण त्यावर कोणी ठोसपणे बोलायला किंवा कारवाई करायला तयारच नाही. हीच सर्वात मोठी चिंता आहे. या सगळ्यांचं नियोजन कोण करणार? गावातील सरपंच, उपसरपंच, सदस्य आणि पुढाऱ्यांनी मिळून यावर उपाय शोधायला हवा. मी निवडून आलो म्हणजे माझं काम संपलं अशी मानसिकता चालणार नाही. गावात नियोजन आणि विकास ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आपण नेहमी म्हणतो की आपलं शिवनगरी जळगाव सपकाळ एक आदर्श गाव आहे, पण ते आदर्श ठेवायचं असेल तर सगळ्यांनी मिळून काम करायला हवं. इतर गावांनी एकत्र येऊन विकास केला आणि मोठी कोट्यवधीची बक्षिसं मिळवून दिली. मग आपलं गाव का नाही करू शकत? मी कुणालाही दोष देत नाही, फक्त गावातील समस्या मांडतोय. लहानपणी आपण मिरवणुका खूप आनंद घेतला, पण आज त्या मिरवणुका पाहताना वेदनादायक होता. जर आपण आजही गप्प बसलो तर उद्या आपल्या गावातील परंपरा आणि मिरवणुका धोक्यात येतील. आज वेळ आहे एकत्र येण्याची आणि विचार करण्याची आणि योग्य पाऊल उचलण्याची. काही लोकांच्या प्रतिक्रिया ऐकूया. पुढच्या जयंतीपर्यंत हा खंबा काढल्याशिवाय आम्ही गावकरी असणार नाही. हा खंबा आहे, या खंब्यामुळे इथे गाडी अटकलेली, त्यामुळे पूर्ण जयंतीचा कार्यक्रम इथे थांबलेला आहे. ग्रामपंचायतने विशेष लक्ष द्यावं आणि पुढच्या वेळेस हा खंबा आणि तिथून काढून काही जबाबदारी झाल्यास पोलीस पाटील जबाबदार नाही. तो पाहिला महासार पुस्तकाच्या ज्ञानात